मावळातील किल्ले लोहगडचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश होताच शिवप्रेमी या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळतात। लोहगडाला जागतिक वारसा दर्जा मिळाल्याने मावळातील गडप्रेमींनी आतिषबाजी करत सर्वांचे तोंड गोड केले, तसेच पारंपरिक वाद्य वाजवून आनंद साजरा केला। आज लोहगडमध्ये खूप आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणाच्या आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत। खरंच खूप चांगल्या प्रकारे आज आम्हाला हा दिवस अनुभवायला मिळतोय आणि ग्रामस्थांसाठी तर खूप आनंदाचा दिवस आहे की आज लोहगड किल्ल्याचे नामांकन झाल्यामुळे पर्यटक वाढणार आहे, लोकांच्या व्यवसायाचे देखील वाढणार आहे। लोहगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा किल्ला होता। त्या लोहगड किल्ल्याच्या अनुषंगाने शिवाजी महाराजांनी अनेकदा शत्रूला नामोहरम त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे हा लोहगड किल्ला या नामांकन वारसाच्या यादीमध्ये असल्यामुळं मला असेल किंवा आपल्या सर्व शिवप्रेमींना मनापासून त्या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे। आपले आजूबाजूचे जे किल्ले आहेत त्यांचा सुद्धा बफर झोन मध्ये या यादीमध्ये समावेश आहे। तरी मुख्यतः किल्ले हे 12 असले तरी आपले आजूबाजूचे सर्व किल्ले हे जागतिक वारसाच्या यादीमध्ये आज समावेश झालेले आहे। तर खूप छान वाटतंय की आपले पुण्यातला एक गड आहे ज्याला आता असं जागतिक पर्यटक स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे। म्हणजे आता तर जगातले पण लोक इथे येतील। लोहगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये जातोय ही खरंच आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची क्षण आहे। हा क्षण आम्ही आज या क्षणाचे सुवर्ण क्षणाचे भागीदार झालो आणि तो जल्लोष मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटक बांधव असतील सर्वांच्या उपस्थित आम्ही हा क्षण साजरा केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।